महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पती चारित्र्यावरून संशय घेऊन मारहाण करत असल्याने नांदावयास जाण्याची इच्छा नसताना पतीने पत्नीला गोडी गुलाबीने दुचाकीवरून नेऊन घातपात केल्याने आपल्या बहिणीचा मृत्यू झाला आहे। बहिणीच्या घातपात घडवून आणणाऱ्या पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी विवाहितेच्या मृतदेह सह नातेवाईक रात्री 7 वाजताच्या सुमारास चंदनझिरा पोलीस ठाण्यात आले होते। पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर नातेवाईकांनी महिलेवर अंत्यसंस्कार केलेत। बदनापूर तालुक्यातील आसरखेडा येथील रवींद्र दामोदर बोर्डे पत्नी सपनाच्या चारित्र्यावरून संशय घेत असल्याने सपना आपल्या माहेरी भावाकडे 2 लेकरांसह राहायची। मात्र 20 सप्टेंबरला पती रवींद्र येऊन बळजबरीने पत्नी सपनाला घेऊन सासरी नांदावयास येण्याचा आग्रह करू लागला। मात्र पत्नीने नकार दिल्याने त्याने आपल्या दोन्ही लेकरासह आत्महत्या करण्याची धमकी देत दुपारी 1 वाजता पत्नी सपनाला दुचाकीवरून घेऊन गेला। त्याच दिवशी सायंकाळी सपनाचा भाऊ विक्की पोगरे यास फोन आला की तुमची बहीण खासगी रुग्णालयात दाखल आहे। त्या ठिकाणी उपचार सुरू असताना काल मध्यरात्री तिचा मृत्यू झाला असून पतीनेच आपल्या बहिणीचा घातपात केल्याचा आरोप करत मृतदेह चंदनझिरा पोलीस ठाण्यात नेण्यात आला। चंदनझिरा पोलिसांनी आरोपी रवींद्र बोर्डे विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर नातेवाईकांनी अंतिम संस्कार केले। माझ्या भाऊजींनी केला तो माझ्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे हीच अपेक्षा आहे मला। आणि आज उपचार दरम्यान तिचा आज मृत्यू झालेला आहे, घातपात झाला आणि हा ॲक्सिडेंट नसून हा पूर्ण निव्वळ घातपात आहे अशी मला आणि माझ्या कुटुंबाला शंका आहे आणि माझ्या बहिणीला न्याय मिळावा हीच नम्र विनंती। म्हणजे नेमका घटनाक्रम कसा आहे, म्हणजे अपघात वगैरे कसा झालेला होता काय? माझ्या बहिणीला घेऊन गेला काही कामानिमित्त आणि नंतर असं आढळलं की ॲक्सिडेंटचा बनाव करून त्याने तिचं घात। इथे तुम्ही FIR मध्ये आता काय नमूद केलेलं आहे? FIR मध्ये नमूद केलेलं आहे की तिच्या घरच्या मंडळींनी तिला त्रास दिला, माझ्या भाऊजींनी तिला गोड करून घेऊन गेला आणि नंतर तिचे कोर्टात भांडण चालू आहे आणि आज पाडगतीची केस टाकली होती आम्ही कोर्टात। हे सर्व आम्ही FIR मध्ये दाखल केलेलं आहे आणि साहेबांनी पण आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं काय आहे। नाव आपलं? माझं नाव विक्की दिलीप पोगरे। माझ्या बहिणीला न्याय मिळावा हीच विनंती। आज विक्की दिलीप पोगरे हे फिर्यादी आहेत, राहणार देऊळगाव राजा। त्यांची बहीण सपना रवींद्र बोर्डे हिचं आसरखेडा येथील रवींद्र बोर्डे याच्यासोबत सुमारे 15 वर्षापूर्वी लग्न झालं होतं। 2 वर्षापासून सपना बोर्डे याच्या चारित्र्यावर सदर रवींद्र बोर्डे जे आहेत ते संशय घेत होते। याच्यावरून त्यांचे नेहमी वाद होत होते। मागं रवींद्र बोर्डे याने सपनाला त्याच्या भावाकडे सोडून गेला होता। 20/9/2024 रवींद्र बोर्डे हा फिर्यादी विक्की पोगरे यांच्या घरी आला व सपना याला सोबत माझ्यासोबत चल नाही तर मी आत्महत्या करेन असं म्हणून तो सोबत घेऊन गेला होता। ते आसरखेडा मार्गे राजूर तसेच चनेगाव रोड इथून जात असताना निवांत हॉटेलजवळ ते पडले असं सपनाचे पती रवींद्र बोर्डे यांचं म्हणणं आहे। परंतु विक्की दिलीप पोगरे यांनी माझ्या बहिणीला त्यांनी मारलं असं त्यांची फिर्याद असल्याने भारतीय न्याय संहिता 103(1) प्रमाणे आपण गुन्हा दाखल केला आहे व सदरचं घटनास्थळ हे बदनापूर पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याने सदर गुन्हा आपण तिकडे वर्ग केला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।